नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपली कृष्णा माहेरी म्हणजे आपल्या माहेरी आईच्या घरी गेलेली असते. तिथे जाऊन लहानपणीच्या काही गोष्टी त्या दोघी बहिणी गोष्टी करत असताना आठवू लागतात. त्यात आईच्या काही साड्या दिसतात. तर त्या साड्यांना नक्षीकाम केलेलं, भरतकाम केलेलं, सुंदर अशा आपल्या आईने साड्या तयार केलेल्या. आणि बोलता बोलता मग आपली भक्ती आणि कृष्ण म्हणते, आठवतं का आईचं लक्ष नसताना आपण कधी कधी साडी नेसायचो आणि असं भातुकलीचा खेळ खेळायचो. आणि आपण आईने बनवून दिलेल्या साड्या कधी कधी विकायला पण जायचो मंदिराबाहेर किंवा एखाद्या बाजारामध्ये. तेव्हा आपण त्या लोकांना कसे हाक मारून मारून बोलवायचो, या या साड्या घ्या, किती सुंदर नक्षीकाम आहे, घरगुती काम आहे, असं म्हणून म्हणून त्या साड्या आपण त्यांना विकायचो. खरंच ते दिवस आठवले ना, खरंच किती मस्त वाटतं ना. आणि आजकाल ना असे नक्षीकाम केलेल्या साड्या पण भेटत नाही. आपल्या आईच्या हातात खूप कला होती, पण तिने कधी हे काम पुन्हा केलंच नाही. नाहीतर आज तिने किती पैसे कमवले असते. आता ह्या गोष्टीतनं एक युक्ती आपल्या कृष्णाला सुचलेली आहे. घरी मात्र आपण पाहू शकतो की बाळजाला मारण्यासाठी जे गावातली माणसं आली आहेत ना, त्यांनी आता घरातल्या सगळ्या मेंबर्सला बांधून ठेवलेलं असतं. आणि ते लोक मग आता आपल्या बाळजाबाईला मारून टाकण्याचा प्रयत्न करणार. तर आपले आढळराव त्यांच्यासमोर हात जोडतो, प्लीज असं काही करू नका म्हणू लागतात. तर बाळजा म्हणू लागते की नका, तुम्ही ना माझ्यासाठी अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका, माझंच नशीब खोटं, माझ्या कर्मांची शिक्षा मला मिळते. आणि राहिला विषय, तर देवाला मी पुढच्या जन्मात ना तुमच्यासारखाच नवरा हवा म्हणून सांगणार आहे. ह्या जन्मात तरी माझ्याकडनं चूक झाली, माझ्या नशिबी तुम्ही जास्त आले नाही, पण पुढच्या जन्मात मी नक्की तुम्हाला भेटेल, देवाला सांगेल की मी तुमचीच बायको व्हावी. असं म्हणत ती आता रडत असते. आणि आता इथे आपली पूजा आणि हे काय म्हणता दलपत हे सगळेजण म्हणू लागतात की बाळजाबाई खरंच सुधारली आहे, प्लीज प्लीज त्यांना मारू नका, खरंच त्या चांगल्या वागताय आता, असं तसं. तर आपण पाहू शकतो इथे खोटं खोटं का व्हायला हे त्या लोकांना सांगत असतात. पण ते लोक म्हणतात की नाही, ह्या बाळजाने खूप पापं केली, त्या पापांची शिक्षा तिला मिळायलाच हवी. तर आता ते गावकरी जे आहे ना, ते काहीही करून बाळजाला शिक्षा द्यायचं म्हणताय. ते काही केल्या माघार घ्यायला तयार नाही, कुणाचं काही ऐकायला तयार नाही. आता त्यातलाच एक गुंड पुढे येतो आणि बाळजाबाईला जिथे बांधलेलं खुर्चीत असतं ना, त्याच्या अवतीभोवती ह्या पेंड्या रचू लागतो. आणि खूप असं सरपंतीच्या बाजूने ठेवू लागतात. म्हणजे कसं, ते जाळायला सुरुवात झाली की बाळजाबाई पण मरेल. तर आपण हे पाहू शकतो की हे जे लबाड दोन लांडगे आहे ना, बेशुद्ध पडायचं नाटक करून असे मरल्यागत पडलेले, त्यांना जणू काही ऐकायलाच येत नाही. एक डोळा खोलून जयवंत पाहत असतो, काय चाललंय काय चाललंय. दुसरीकडे बाळजाचा जीव वाचावा म्हणून आढळराव जीवाचा त्रागा करत असतात. काय करू म्हणजे तिला मदत होईल असा प्रयत्नही करत असतात. दुसरीकडे आपण पाहू शकतो कृष्ण माहेरी गेली आहे, तिला एक युक्ती सुचली आहे भरतकामाची. तर ती वापरून महिलांना रोजगार निर्माण देऊन करू शकतो आपण. हे जी काही बोलणं आहे ना, ते आता तिच्या नवऱ्याशी म्हणजे दुष्यंतशी करते. तर दुष्यंत म्हणतो, अगं मी ना बाहेर आलो आहे ना मीटिंगला, तर मी घरी आलो की ह्या विषयी आपण सविस्तर बोलू, पण आयडिया खूप छान आहे, आपण नक्की करू बरं का, तर आपण घरी आल्यावर याच्यावरती बोलू, असं सांगत ते फोन ठेवतो. दुसरीकडे मात्र आता घरी ना एवढं मोठं प्रकरण चाललं आहे आपल्या बाळजाबाईला मारण्यासाठी. लोकांनी तिथे आग पण लावलेली आहे. बिचारी बाळजा खूप रडत असते, पण नवऱ्याला म्हणत असते की माझी काळजी द्या सोडून, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, माझ्या मुलांची काळजी घ्या बरं का. आणि त्याच वेळेला तो माणूस मग आता तिच्या जवळच आग पेटवण्यासाठी पुढे जातो, रॉकेल ओततो आणि ते काडी लावून ते पेटवणार. त्याच वेळेला बाळजाबाई खूप घाबरलेली असते, आता झाला आपला शेवट असं तिला वाटू लागतं. ती जोरजोरात रडू लागते. त्याच वेळेला आपल्या हिरोईनची एंट्री, वा, अशी धडाकेबाज एंट्री केली आहे ना, आल्या आल्या सटा सटा त्याच्या कानपटीत वाजवल्या. आणि त्याला मग तिने चांगलीच अद्दल घडवलेली आपण पाहू शकतो. तर इथे आपण हेही पाहू शकतो की कृष्ण आल्यानंतर आता ती सगळं सावरत असते. सगळ्यांना चांगलीच तिने दमदाटी केलेली असते, सगळ्यांवरती चांगलाच वार केलेला असतो. आणि ह्या सगळ्यांना एका बाजूला तिने आता केलेला आहे. तर आता ती सगळ्या गावकऱ्यांना म्हणू लागते की मी इतके दिवस तुमचा मान ठेवला, गावकरी गावकरी म्हणत कधी तुमच्याशी मी वाईटपणा घेतला नाही, पण आता तुम्ही हद्द पार केली आहे. तुमच्याशी मी खूप गोड बोलले,
पण मला वाटत नाही तुम्ही त्या गोड बोलण्याची लायकीचे. तर ते गावकरी म्हणू लागतात की ह्या बाळजाबाईने आमच्यावर खूपच अत्याचार केलेले. तरी ते बाळजाबाईने तुमच्यासोबत समोर सगळी कबुली दिली, काल त्यांनी तुमच्यासोबत पुरावे पण दिले. त्यावेळेला तर तुम्ही फार गोड बोलत होतात आणि घरी गेल्यानंतर तुमची बुद्धी भ्रष्ट झाली होय. आणि एक सांगते मी तुम्हाला, जर एखादा अन्याय करणारा गुन्हेगार असतो ना, तर तो सहन करणारा पण गुन्हेगारच असतो. तर तुम्ही पण गुन्हेगारच आहात. इतके वर्ष बरेच सहन करत होते ना, आता बरं तुम्हाला शिंग फुटली त्या सुधारल्यानंतर. आज चांगलीच त्यांना आदल घडवल्यानंतर गावकऱ्यांना त्यांची चूक कळली, त्यांनी सगळ्यांची माफी मागितली आणि मग सगळ्यांना तिथून हुसकवूनच दिलं जवळजवळ आपल्या कृष्णांनी निघा इथून. तर आता सगळे गावकरी निघून गेल्यानंतर मग आपल्या कृष्णाने सगळ्यांचे हातपाय सोडवून त्यांना मुक्त केलेलं असतं बंधनातनं. तर आपले हे समर आणि हे दोनला बडलाणे आहे ना, बापरे चक्कर आल्याची किती भारी नाटकं करतात. त्यांना अजून पण शुद्ध येत नाही. बाळा बाळा म्हणत म्हणत आढळराव त्या दोघांनाही शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करता. त्याच्यानंतर बाळजा तर म्हणते की बाई बाई यांना तर फारच वेळ चक्कर आली, की पहिले यांना गाडीत घालून डॉक्टरकडे घेऊन जा. मग त्यांना आढळराव डॉक्टरकडे घेऊन जातात. आता घरी आलेला दुष्यंत घाई गडबडीत विचारू लागतो, काय झालं? माधव काकांनी फोन केला होता, काहीतरी अडचण झाली आहे. तर घडलेली अंगणातली सगळी हकीकत आपली कृष्णा आपल्या दुष्यंतला सांगते. आणि एवढं सगळं घडलं, आता काय पुढे? तर गावकऱ्यांना मी समजवलं आहे, गावकऱ्यांना त्यांची चूक पण कळली आहे असंही कृष्णा दुष्यंतला सांगते. आणि आता आपण हेही पाहू शकतो की इकडे दुसरीकडे आपली भक्ती स्वयंपाक करत असते, सगळेजण बसून गप्पा मारत असतात. त्याच वेळेला ना तिथे बबन्या येतो आणि बबन्या येऊन ना भक्ती भक्ती आवाज देऊ लागतो. सावित्री म्हणू लागते, काय तुझं काम, तुला घरदार आहे का नाही? उठला सुटला बघते बघते करत आमच्या घरी येत असतो रे. तर आता तो म्हणतो की मी ना सरपंच बाईचा निरोप घेऊन आलो आहे ना. तर आपण हेही पाहू शकतो की त्याच्याशी छान प्रकारे इथे आपली सावित्री वाद नेहमीप्रमाणे घालते. आता तो म्हणतो की इथे मला कृष्णाने पाठवले गावातल्या बायकांना भरतकाम, शिवणकाम किंवा नाही का रोजगार मिळवून देणारे आपली कृष्णा. तर प्रत्येक बाईला उद्या मिटिंगासाठी बोलवले, तर तुम्ही पण मिटिंगमध्ये नक्की या बरं का, असं सांगतो. आणि इथे आपली भक्ती म्हणते, हो मी तर नक्की येणार, कारण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचे, मला पैसे कमवायचे. आणि ही जी काही योजना काढली ना आपल्या कृष्णाने खरंच खूप सुंदर आहे, मी येईल हां असं सांगते. आणि मग बाबने निघून जातो. आता ही सगळं ऐकल्यानंतर पूजा डोक्यात आता एक नवीनच प्लॅन तयार करत आहे. सावित्रीचं मात्र संताप होतो. वाट्टळ होईल या पुरीचं असं म्हणत तिला शिव्याश्राप देऊ लागते. आणि आली मोठी लोकांना रोजगार निर्माण करणारी असं म्हणत ती तिथे वाईट गोष्टी बोलू लागते. आणि आपली पूजा म्हणते की काही काळजी नको करू गो तू, मी असं काहीतरी चक्र फिरवेल ना, त्या कृष्णाचं सगळं भूतच उतरून जाईल. हे काही तिला जे काही सुचतं आहे ना मोठ्यापणाचं. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो दुष्यंत त्याचा खोलीत बसलेला असतो. तिथे कृष्णा येते आणि मग नवऱ्याला विचारू लागते, तुम्ही काय करताय? तर तो नवरा म्हणतो, आमच्या बायकोने नवीनच आता काम काढले त्या रोजगाराचं, तर त्याची मी योजना. आता हे सगळं उत्साहाने दुष्यंत पण पाहतोय आणि ही योजना पण नक्की यशस्वी होईल. बायका पण खुश होतील, गावातल्या त्यांना रोजगार मिळेल. सरपंच म्हणून खूप छान आयडिया काढली आहे असंही कौतुक दुष्यंत करतो कृष्णाचं. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहू शकतो गावातल्या सगळ्या बायका आपल्या सरपंचबाईच्या मीटिंगसाठी आलेले असतात. तर आता ही मीटिंग का भरवली आहे म्हणून प्रत्येकीला उत्साह आहे जाणून घ्यायचा. तर सगळ्या बायकांचं मनोबल आपली कृष्ण वाढवू लागते. प्रत्येक स्त्रीने कसं पायावर उभं राहायला हवं, तिने 2 पैसे कमवायला हवे. तर ही जी काही गोष्ट आहे ते बायकांना बरोबर पटली पण आहे. पण मग आता करायचं तर काय करायचं? काहींना चांगलं स्वयंपाक येतो, काहींना भरतकाम येतं, काहींना शिवणकाम येतं. जिला जे काम चांगलं येतं ते काम मिळवून द्यायचं आणि त्यातनं पैसे कमवायचे. ही जी काही योजना आहे ना, त्या योजनेचं सगळं काही आपली कृष्णा गावातल्या बायकांना सांगू लागते. आणि गावातल्या बायकांना मग व्यवस्थित ती भरतकाम आणि ही खूप मोठी ऑर्डर आहे साड्यांची, ती पूर्ण करण्यासाठी मदत करायला बोलवते. आणि बायकांनाही ती आयडिया खूप आवडली. बघता बघता 8 ते 10 दिवस झाले बायका काम करताय. आणि पूजा मात्र आता त्या बायकांना भडकवते की तुम्ही इतके दिवसापासून काम करते, तर तुमची ऑर्डर पण पुढे गेली नाही, तुम्हाला पैसे पण आले नाही, फक्त तुमची मालकीन फक्त कामच करून घेते. तिच्या विरोधात काही 4 शब्द जाऊन तिला बोलवा, सुनवा, तुम्हाला काय वाटतं का नाही, असं म्हणत पूजाने तिथल्या बायकांना भडकवलं. बायका भडकले आणि आत्ताच्या आता आम्हाला आमचे पैसे मेहनतीचे हवे असं म्हणत आता त्या बायका कृष्णाशी वाद घालतात. आता हे सगळं अचानक कसं काय घडले, कोणी यांच्या डोक्यांमध्ये खूळ घातले की लगेच कामाचे लगेच पैसे मिळायला पाहिजे म्हणून.
तर आता हा काही सगळा शोध आहे हा बाळजाबाई लावेल का, कृष्णाची मदत करेल का, आणि हे आलेलं संकट कृष्णाचं बाळजाबाई कशी घालवते हेही आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळणार आहे. आत्ता घेऊ छोटी विश्रांती आणि पुन्हा भेटूया. धन्यवाद.